बघा किती लोक येत आहे. धार्मिक आहे रे आपलं महाराष्ट्र, खूप धार्मिक आहे. खूप लांबून लोक येतात रे. जवळपास म्हणजे आपल्या गावापासून 110 किलोमीटरपासून आलोय आपण. बघा तिथून एवढं लांबून लोक येतात तिथं. हे गाईज, वेलकम बॅक टू पार्ट 2. आपण आलोय पार्ट 2 मध्ये. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा पार्किंग झोन दिसतोय का, पूर्ण गाड्या. आपण पोहोचलोय शेगाव इथे आणि मंदिरात जाण्यासाठी ट्राय करतोय. आपले सोबतचे सगळे बाहेर आहे. मी गाडी पार्किंगमध्ये लावली आहे आणि इथून जातो समोर. आज सगळे हे बघा इथून बाहेरून येत आहे आणि मी आतमधून जातोय. बाहेर येतं समजा आता मंदिरामध्ये. ते बोलले की मोबाईल अलाउड नाही आहे. बघू, ट्राय करू. मोबाईल अलाउड असला पुढचं शूट घेऊ आणि जाऊ समोर मंदिराकडे. घंटा काही जाऊन बघा मला इथं मी कुठं आलो होतं. दोघं तिकडे आले, तिसरा समोर आलाय. आम्ही जातोय सरळ सरळ. हा येतोय मी बाहेर. पार्किंग गाड्या. तिथून बाहेर गेट, तिथून बाहेर जायचं. हे आले आम्ही सगळे सोबत. हे बघा, हे एक माकड, एका गाडीवर 4-4 जण. नशीब चांगलं आमचं, पोलिसांनी पकडलं नाही, बॅक साईडला उतरून घेतलं. हे दोघं पायी आले, आम्ही दोघं सोबत आलो आणि आलो. आता हे बघा आपल्याला गल्ल्या मस्त माहीत असलं की टेन्शन राहत नाही. हा यो गायडर आहे आपला इथला. गाईड कर, थांबा राहू दे बाबा. पैसे नाही आमच्याकडे, पैसेच नाही, 1 रुपया नाही आमच्याकडे. फुकट लाव, पैसे नाही जात. फुकट पैसे किती फुकट लाव बोलतात ते. पकडलं नाही त्याला, पकडलं फुकट लाव म्हणे मग पैसे नाही जात. चलो काय बोलतोय, फुकट लाव. पण लाव तू पहिले, फुकट लाव. मला नको वाटलं लावायला, मी आधीच सुरू करून. ओके चला, पैसे देऊन टाकू दीदीला. कुठे जायचंय, समोर का? चलो फिर. हे पाय दिंडी आमची इथूनच निघली. सगळे जातोय आम्ही समोर. सगळ्यांनी लावलं बॅगन. ए बघा रे इकडं. हे बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. फुकटवाले एव्हा हाय फुकटवाला. मी सगळ्याचे पैसे दिले नाही. हा एकटा फुकट होता. एक्सपिरियन्स आहे मला याचा, एक्सपिरियन्स. दररोज येतं पडतं इकडे. या बघा, हा दररोज येतो. ते कसं माहिती आहे का, त्याचं कॉलेजच इथे याचं जवळपास 2.5 किलोमीटर लांब आहे कॉलेज. ते दर संडेला किंवा महिन्यातून एकदा वगैरे इथे येत असतो हा कंटिन्यू. कधी जेव्हा मेस बंद असली, एखाद्या वेळेस पैसे नसते, फ्रीमध्ये खायला. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं हे फुकटवाला माणूस या फ्रीमध्ये खायचं सवय त्याला. पैसे बचत नाही द्यायला, मनी मॅनेजमेंट करावं लागतं थोडंफार. बघा कसली मॅनेजमेंट आहे बघा याची. आले जात म्हणा, आले जा. अरे आता बघा, हे बघ मंदिर येतं, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मध्ये झाली आमची एंट्री. आता इथून रस्ता आहे समोर जाण्यासाठी आणि त्यांनी पहिलेच बोलले वॉचमॅन वगैरे की तुम्हाला मोबाईल बंद ठेवावा लागणार आहे. बघू काय होतं. हे चालले 3 डॉन समोर, त्यांच्या मागे मी गरीब माणूस. हे डॉन लोक. अरे यार भाई, यूट्यूब फॅमिलीचा प्रेम आहे आपल्यावर तेवढं, त्याच्यामुळे एवढं आहे आपल्याजवळ. आता विदाऊट चष्मा. अरे यार सकाळ झाली. बस बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. सकाळपासून हे लावून ठेवलंय. आता असं वाटतंय सकाळ झाली. आता बघा मंदिरा साईडला जातोय आम्ही. आतमध्ये एंट्री केली आहे आणि चप्पलबूट स्टँड होतं, चप्पलबूट काही काढले नाही वाटतं. अरे यार टिका लावला, भारी दिसतं रे. मग सगळे भारी दिसतो आम्ही. सगळ्यात दिसतो म्हणजे बाहेर दिसतो. आहेच बाहेर. आलता मोबाईल झाला. वरती जायचंय का? इकडे मुखदर्शन होतं आणि समोर समाज दर्शन. समाधी दर्शनासाठी 30 मिनिटं वेळ. समाज दर्शनच करून घेऊ आपण.
पण ठीक आहे, समाज दर्शनासाठी 30 मिनटं वेळ आहे. समाज दर्शन करून घेऊ आपण. आता आलो बाहेर हे तर हे बघा, तुम्हाला शूट दाखवा तुम्ही लगेच. हे बघा, सर्वप्रथम आपल्याला चप्पल काढायला जायचं इथं. इथं बघ 18-19 लोकांच्या चप्पल राहू शकता एवढी जागा इथं. असं आहे का? ही 18 ते 19,000 लोकांच्या चप्पला इथे राहू शकता. एवढं मोठं चप्पल स्टँड आहे. चप्पल स्टँड विचार करा. हे बघा, कुठे काढायची चप्पल? तुमचा फेवरेट माणूस कोणता आहे चप्पल घेणारा? समझ रहे हो ना? तसे आमचं हे एक स्पॉट पुरुष इकडे आहे का? नाही तसं काही नाही. तसं काही नाही का? कुठे मिक्स करू. फक्त एवढं लक्षात ठेवा की कुठं काढलंय. इथं समोर काढलंय तर लक्षात राहील. आपल्याला कुपन मग खरे त्या स्टँडवर या कुपनचे बुटं भेटतील का? बरं इथे काढा. सगळे एकाच ठिकाणी. मग ठीक आहे, सगळ्यांचे बुटं एकाच ठिकाणी ठेवा. हे बघा इथं बुटं वगैरे सगळी ठेवताय. सॉक्स राहू दे ना, नालाय का हो. फक्त बुटं ठेवा. हे असं याच्यामध्ये टाकावं लागतं बघा. सगळ्यांचे टाकले, कुपन भेटेल. काय C20. ठीक आहे, आज कुपन नाही आहे तर फोटो काढून घेऊ. बरं ठीक आहे, तसं शूट घेतोच मी जागे. C20 कुपन संपलेत, फोटो काढून घ्यावा लागला. आता जातो आहे मंदिराकडे. पाणी वगैरे पिऊ. हां, ताण लागले. ठीक आहे, हे बघा पाण्याचे पण सोय आहे. इथून पाणी वगैरे आणि नंतर आतमध्ये हे बघा सगळ्या गोष्टी इथे बघा. बाहेर जाण्याचा मार्ग. चौकशी कक्ष पण इथे समोर बघा. इथं चौकशी कक्ष आणि हे इथले आपले साठी. एवढं थंड पाणी ना भावानं इथं, एकदम भारी. माझ्याचं येणं स्टार्टिंगला इथून. आणि हे बघा इथं पाणी पिल्यानंतर चप्पल स्टँड आहे बघा. चप्पल स्टँड नंतर समोर आल्यावर हे बघा इथं महादेव आहे. समाधी जवळ नाही, आपल्या दुरूनच घ्यावं लागेल. हां. जास्त काही अंतर नाही. इथून आणि जर का समाधी दर्शन म्हटलं जवळ जाता येतं. गर्दी जास्त राहते. आपल्याला मुख दर्शन घ्यायचं आहे का समाधी दर्शन? दर्शन का बरं ठीक आहे, समाधी दर्शनसाठी लेफ्ट साईडला जायचं आहे ना. समोरून एंट्री घेतनं. हां, इथून बघा, इथून वरती एंट्री आपल्याला. आम्ही कुठे गेलं? हां, इथून समाधी दर्शनाकडे इथं जातोय आपण वरती. पायऱ्या आहे बघा. तेव्हा समाधी दर्शनाकडे जातोय आपण. ओके. अरे वा, भारी आहे रे. अरे ते तो सीन कुठे आहे तो की ह्या पायरीवर पाय ठेवला की चटके लागतात आणि त्या पायरीवर चाललं संगमरवर दगडावरून चाललं की चटके लागत नाही. त्या पर्शी कुठे? अरे आपण बाहेरून आहे. हे बघा गर्दी. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. समाधी दर्शनासाठी खूप उशीर होता आपल्याला, तर आपण आता मुख दर्शनासाठी निघालोय. दुसरीकडून घेतलंय आणि सिक्युरिटी मोबाईल वापरू देत नाही आहे, तर थोडं कॉम्प्रोमाइज करा. ठीक आहे, सूचना पण दिली आहे. कृपया मोबाईल बंद ठेवा. बघू जसं ॲडजस्ट झालं तसं शूट घेऊ. ओके, सॉरी जर दर्शन नाही घेऊ शकतो तुमच्यासाठी तर माफ करा. जसं घेतो तसं ॲडजस्ट करा. ठीक आहे.
तुम्हाला मी मोबाईल खिशामध्ये ठेवून दर्शन करवलं आहे, बरोबर आहे. आपल्याला उशीर होणार आहे खूप जायला आणि आपल्याला घरी पण घरून कॉल येत आहे अर्जंटमध्ये. त्यासाठी मी आपल्याला मुख दर्शन कसं केलं आहे तुम्ही बघितलेच असाल. आणि सॉरी दर्शन व्यवस्थित नाही झालं. हे बघा इथून सगळे देव आणि विठ्ठल रुक्माई. ओके तिथं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तर हाच चालू आहे की इथं प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी आहे आणि ते बोलत आहे की हवा इथं शूटिंग नको घेऊ. माऊली, हा सगळ्यात पहिले शब्द वापरता माऊली. इथे शूटिंग अलाउड नाही आहे, मोबाईल बंद करा, मोबाईल बंद करा, असंच चालू आहे. त्यामुळं कुठं ॲडजस्ट होत नाही आहे. तसं पण आपण भरपूर दाखवतो आहे तुम्हाला, लपून का होत नाही करतो आहे आपण ॲडजस्टमेंट. आणि याच्यात काही पाप नाही की तुम्हाला घरबसल्या दर्शन करतो आहे, याच्यामध्ये काही पाप लागणार नाही आपल्याला. ठीक आहे, बघू आपण समोर आणखी मंदिरामध्ये तर भारी बघण्यासारखं काय काय. ओके, हे पाठीमागे दिसतंय मंदिर आणि आपण आलो आहे आता. बघा आपली गँग इथंच उभी आहे. घरून पप्पांचा फोन आला आहे की लवकर आहे म्हणून. ये फंस गया सीएम. आता आपल्याला निघावं लागेल थोड्या वेळात, लगेचच नाही थोड्या वेळात आपल्याला. तरी बी यांच्यासोबत थोडा वेळ टाईम स्पेंड करू, थोडा वेळ आणि मग निघू. ठीक आहे, आनंद सागर. बरं ठीक आहे, आनंद सागर बोलताय, आनंद सागरकडे निघतोय आपण आता. चलो आम्ही बाहेर आलो. बुटं वगैरे सगळ्यांनी बुटं घेतले. आता जायचं आनंद सागर साईडला. बघू मी तो काला येत आहे. चालेल ठीक आहे, तेव्हा सगळे कुठे घालताय. ओके, आता इथून निघायचं आपल्या आनंद सागरला. मी पण शूज घालतो आणि लगेच निघू. बघू बजेट फ्रेंडली काम झाले. जर बजेटमध्ये बसला तर आनंद सागर फिरायचं, नाहीतर घरी आधीच म्हाताराच फोन आला आहे केव्हा येतोय घरी. म्हणलं ठीक आहे पप्पा आलो, लगेच निघतोय. आता जवळपास 2-3 घंटे जायलाच लागणार आहे आपल्याला. तर बघू आनंद सागर. आणि सॉरी दर्शन व्यवस्थित नाही घेऊ शकलो आपण टायमाच्या अभावामुळं. मला उशीर झाला या नालायकामुळं. बघा याच्यामुळे उशीर झाला आपल्याला, नाहीतर आपण लगेच केव्हा झालो असतो तर दर्शन वगैरे व्यवस्थित घेऊन मग गेलो असतो. चला ठीक आहे, बघू आनंद सागरकडे जाऊ. तर पॉसिबल असलं तर ते पूर्ण बघू, नाहीतर सुट्टी लगेच घरी निघणार. बिल्डिंग गॉगल्स. अरे यार हा घरी पडलेला माझा असा. तुझ्यासाठी सांगतो एक चांगला हवाला घेऊन घे. दबंग नाही येऊ देतो. एक नंबर रे. नकली. सांगा लवकर कोणता घ्यायचं मी. बरं ठीक आहे, पैसे बाहेर काढा मी घेतो. ए छपरीत गए मुंबई इंडियन्स वाले, हम कट्टर CSK वाले भाई. तुझी टीम कोणती आहे. मुंबई. चल निकल भाई. ए तुझी टीम कोणती. IPL ला तुझी टीम कोणती आहे. तुझी कोणती रे. भाई हे सगळ्या लिमट्यांना एकटा भारी CSK वाला भाई. हे देखो हे लिमटे तिथे मुंबई वाले कशाला हल्ला तू एवढं धर देवदर्शनासाठी एवढ्या लांब यांना. गजब बेइज्जती है. भाई गलती हो गई. मुंबई मध्ये CSK नहीं आया होटल इंदर. हे बघा सगळे लिमटे आपण कट्टर CSK वाले. मुंबई वाले दोन्ही बँड आहे भाई. आपण आम्ही निघालोय आनंद सागरच्या दिशेने. आणि हे बघा पब्लिक. हे घाबरताय पाठीमाग बसायला. बघा चौक आहे. 10 वेळेस पै आले तर पोलीस पकडून घेतील. पोलीस आहे ना, फाईन पडला ना मग समजा आम्हाला धरायला लागला असता. हे असं सीन आहे भाई आमच्यासोबत. चौक फिरतोय. आता आनंद सागर बघायचं बोलताय. घरून फोन आलाय, घरी जायचं म्हणलं ते म्हणजे आनंद सागर बघून जाऊ. खूप दिवसानंतर आलोय. ठीक आहे, आता आनंद सागरच्या दिशेने निघालोय आम्ही. खूप दिवसांनी ट्रिप पहिल्यांदा झालं वाटतं. आज लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आलोय मी.
खूप दिवसानं लेफ्ट टर्न घ्यायचा. ओके व्यवस्थित बसा. ओ स्पीड ब्रेकर. यो माय गॉड. टर्न घेतोय आम्ही. हे बघा हायवे लागला आणि इथं सुरू. बघायचं का तुम्हाला आनंद सागर बघायचं का? चलो पे. हे बघा आम्ही सोबत सिटीच उतरून गेलोय बघा. हे बघा पुढे लोक बघा मामू लोक दिसले का? अरे बाप त्यांनी पकडला असता आम्हाला. आम्ही सगळे इथं उतरून गेलो. आता कॅन्सल झालंय आता आनंद सागर जाणं. तर आता आम्ही गाडी घेतोय. याला रूमला सोडतो, याला कॉलेजला सोडतो याच्या, आणि आम्ही दोघं लगे घरी. तेव्हा ते इकडे बघताय आमच्याकडे. एवढं फास्ट मध्ये कव्हर केलं, गाडी फिरवली ना भैया आम्ही. चला ते गाडी घेऊन यायच्या अगोदर आपण निघायला हवं. नाही ठीक आहे चला आपण निघू आता. मामू लोकांनी पकडला असतं भैया आपल्याला फाईन पडली असती. ठीक आहे चला निघू मग. भेटू. त्यांना ड्रॉप करतो मी, तुम्हाला लगेच सांगतो. ओके. टी ब्रेक. आनंद सागर बघितला? आनंद सागर. अरे भाई पोलीस लोक आडवे आले भाई इथे तर ना. आता चहा घेतोय. आता हिची रूम हे बघा इथं दिसते का कमान. इथं याची रूम आहे आणि याचं कॉलेज समोरच आहे बघा. इथून दिसत असेल बघा. आता या दोघांना ड्रॉप करतो आणि लगेच निघू आपण. चहा वगैरे घेतला की मग या का मित्रांनो. आम्ही मित्र सॉरी भाऊ आहेत माझे ते. हे दोघं सख्खे भाऊ आहे. हा मित्र आहे. हा ठीक आहे आपण चहा वगैरे घेऊ मग निघतो आम्ही. ओके. आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठं बनवायचा नक्की सांगा. आणि आपण इथं स्टॉप घेतोय. बघितल्याबद्दल धन्यवाद. नंतरच्या वाटचाली बघू आपण. दुसरा व्हिडिओ लगेचच लवकर आणू. आणि थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद सपोर्ट करताय. धन्यवाद एकदम. चला निघतो आम्ही पण. अँड काय त्याला फॉलो अँड सबस्क्राईब करून टाका भावाचं आपल्या. या लाईक्स पण करा, कमेंट पण करा, या आणि शेअर पण करा. यस.